एक महिला 3 लेकराची आई एका अविवाहित 26 वर्षाच्या तरुणाच्या प्रेमाच्या रंगात रंगून जाते. रंगता रंगता त्या तरुणासोबत लग्नाचे गोड स्वप्न असे ती पाहत असते. तो तरुण जे बोलेल ती महिला ते करण्यासाठी तत्पर तयार होत असे. कधी लॉजवर, कधी वीजभट्टीच्या झोपडीमध्ये, तर कधी जमिनीवर, कधी कुठं देवदर्शनाला. तो तरुण जिथं म्हणेल तिथं ती निघत असे. आणि जो तरुण जसं बोलेल तसं ती करण्यासाठी तयार होत असे. आणि असंच चालू असताना अनैतिक संबंध सुरू असताना ती महिला त्या तरुणासोबत एक आपलं गोड असं स्वप्न पाहते लग्नाचं. तिला असं वाटतं की हा तरुण म्हणजे आपल्यासोबत लग्न करेल. आपण त्याच्या मनासोबत जसं म्हणेल तसं वागतो. म्हणजे हा तरुण आपल्या 3 लेकराला आणि आपल्याला पण सांभाळ करेल, असं त्या महिलेला मनाभावातून वाटत असतं. त्याच्यानंतर त्या तरुणाला ती एक दिवस बोलून दाखवते, "तू माझ्यासोबत लग्न करशील का?" त्यावेळेस तो तरुण तिला उडाउडीची उत्तरं देतो. ते उडाउडीच्या उत्तरं दिल्यामुळं तिची तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती असा काही निर्णय घेते, की तो ऐकून तो तरुण पण हादरतो आणि नंतर तो पण असा काही निर्णय घेतो. त्या निर्णयातून असं काही हत्याकांड तयार होतं. पनवेल पोलिसच नाही, तर महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, सर्व पोलीस हादरून जातात. कारण की ही घटना घडल्यानंतर तपासासाठी 2 महिने लागतात. म्हणजे 2 महिन्यापर्यंत म्हणजे इतका मोठा प्लॅन केला जातो. काय आहे हा प्लॅन? कुठं घडली घटना? नेमकी कोण्या ठिकाणी आणि कसली घडली? यासाठी आपल्याला सविस्तर बघायचं आहे. ठाणे. ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसर आहे. आता शिळफाटा परिसरात एक महिला राहायला आली. म्हणजे ही महिला पहिली समजून घ्यायची म्हणजे अनिता देवी भगवान राजभर ही समजून घ्यायची. ही समजली म्हणजे स्टोरी तुम्हाला कळेल. त्या अनिताचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं. आता गावाकडे दिलं होतं. तिचं लग्न झालं. सुखात संसार सुरू झाला. दोघा नवरा-बायकोतून 3 लेकरं झाली. 3 लेकरं झाल्यानंतर त्या दोघा नवरा-बायकोत भांडणं सुरू झाली. भांडणं सुरू झाल्यानंतर त्यानं काय केलं, तिनं असा निर्णय घेतला, नवऱ्याला सोडून दिलं आणि आई-वडील हे वीटभट्टीला कामाला आलेले होते ठाणेला. ती ठाण्याला आली. तिचे 3 लेकरं घेऊन आली. 3 लेकरं शाळेत टाकले आणि ती पण वीटभट्टीवर कामाला जाऊ लागली. आता त्या वीटभट्टीवर कामाला जाता-जाता तिथं काय होतं, करण नावाचा युवक होता. 26 वर्षाचा. हा युवक काय करायचा, आता याचा बिझनेस कोणता होता? वीट सप्लायर. म्हणजे जशी वाळू माफिया असते, जशी वीट माफिया, आता कोणी माफियाच लावायला लागलं समोर. तसा तो विटाचा धंदा होता त्याचा. आता विटाचा धंदा म्हणजे इथून वीट भट्टीहून विटा घ्यायच्या आणि दुसऱ्याला जिथं बांधकाम सुरू आहे तिथं त्याला विकायच्या. असा त्याचा धंदा सुरू होता. आता याचं आणि त्याचं आता जे तुम्ही थंबनेलला पण फोटो आहे आणि मधात पण अवतीभोवती तुम्हाला ते फोटो देतोय. ते फोटो ओरिजिनल तिचे काही एआय मार्फत थोडा बदल करून काही कलर बदलून देईल. पण मूळ फोटो हा तिचा आहे. आता दिसायला कशी आहे बाई म्हणजे धिंगाणा, एकदम धिंगाणा म्हणजे धिंगाणा म्हणजे एकदम सेक्सी मॉडेल, चांगलं मॉडेल. आणि हिच्या आयुष्यात काय झालं, हिनं नवरा सोडल्यानंतर, हिच्या आयुष्यात तिथं आल्यानंतर, हिच्या आयुष्यात काही कोणता पुरुष आला नाही. पहिला करणचं आणि तिचं एकमेकाचा स्वभाव आवडली, बोलू लागले. आता हा करणला काय होतं, याला काही गर्लफ्रेंड नव्हती, काही नव्हतं. आता याला पण कुठेतरी पाहायचीच होती. म्हणून हा पण तिच्या मागं लागला. तिला बोलायचा, तिला काही खायला आणून द्यायचा. त्याच्यानंतर असं करता-करता जवळीक झाली. नैनोईकी भाषा नयनाला कळाली. त्यांच्या डोळ्याची भाषा त्यांच्या डोळ्याला कळून गेली. त्याच्यानंतर ते प्रेमात झाले. प्रेमात पडल्यानंतर त्यांचा कार्यक्रम धकला. म्हणजे अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. आता हिनं काय केलं, पहिला नवरा सोडून येऊन आणि 3 लेकरं असून सुद्धा पण ती अनैतिक संबंधात गुंतली. गुंतल्यानंतर तिचं काय सुरू झालं, नेहमी ते सुरू झालं. म्हणजे रोज पण त्यांचा कार्यक्रम धाकायचा. म्हणजे कर्ण आला म्हणजे कार्यक्रम धाकला. आता याचा कार्यक्रम कधी काय कुठं व्हायचा, लॉजवर जायचे. कधी ते वीटभट्टीच्या ज्या खोप्या राहत्या तिथं कामगाराच्या खोपीत चालायचं. कुठं ते जंगलात जायचे. म्हणजे कुठेही जायचे. असं काही त्यांचं लिमिटेड नव्हतं, की बा आपण लॉजवर जावं किंवा अमुक्या ठिकाणी जावं. त्यांचं कुठेही जायचे. कुठे देवदर्शनाला घेऊन जायचा. काय जो कार पण होती, पैशावाला होता म्हणून हा तिला कुठं पण घेऊन जायचा. मग तिला पण असं वाटलं, की आपल्या तिन्ही लेकराचं भविष्य चांगलं होईल. असं ती स्वप्न रंगवता रंगत पण तिला असं वाटलं आता याला म्हणल्याशिवाय कसा लग्न करणार आहे? हा अविवाहित आहे. चला लग्न करणारच हा. याला कोणी भेटत नाही. पण त्याला असं वाटायचं, की फक्त उपभोग करायचा. म्हणजे काय करायचं, रस ओढून घ्यायचा, आंबा फेकून द्यायचा. म्हणजे
कोळीतला आंब्यातला रस कसा माणूस पिळून रस खातं आणि कोय आणि कातड फेकून देतं, तसा प्रकार होता की फक्त शारीरिक भूक आपली भागवायची आणि नंतर आपलं काम झालं की गेलं आणि त्याला सोडून द्यायचं. पण अनिता आता माघार घ्यायला तयार नव्हती. कारण तिला पैसा पण दिसला, जवान पण पोरगा दिसला आणि नवऱ्यापेक्षा टायमिंग पण चांगला दिसला. त्याच्यामुळे ती त्याचा पिच्छा सोडायला तयार नाही. आणि ती उडवाउडवीचे उत्तर देत असताना मग तिनं एक दिवस त्याला निर्णय सांगितला, "तू जर माझ्यासोबत जर लग्न नाही केलं, तर मी पोलीस स्टेशनला जाईल आणि खोटी कंप्लेंट देईल की तू मला लग्नाचं आमिष दाखवून माझ्यावर वारंवार बलात्कार केले." आता ह्यो वारंवार बलात्कार याच्यावर माझा खरा आक्षेप आहे. कारण की हा बलात्कार हा एकदाच होतो. वारंवार कधीच बलात्कार होत नसतो. वारंवार बलात्कार झाला म्हणजे हा संगनमतानं झालेला कार्यक्रम असतो. पण जाऊ द्या, कायद्याच्या भाषा आहे ती. कायद्यात आपल्याला घुसायचं नाही. आपलं फक्त मर्म येतो, स्टोरीवर लक्ष काय केंद्रित करायचं आहे. नेमकं काय गुन्हा काय घडलाय? अनैतिक संबंधात गुन्हा कसा लपेला असतो? आणि आता तिथून ही अशी बोलल्यानंतर यमाच्या दरबारातून चित्रगुप्ताच्या तिथून यमराजाने आदेश सोडला. आता उचलायचं. तिथून यमदूत निघलेत. आता कोणाला तरी उचलायची पाळी झाली. काही धमकी तशी दिली. मग हादरून गेला. यानं सांगितलं लग्न करू आणि त्यानं सांगितलं 6 एप्रिल 2026 दिवस उजाडला. त्यानं सांगितलं आपण हे लग्न करू, फक्त आज आपला कार्यक्रम होईल. ती पण म्हणली ठीक आहे आणि ते पनवेलच्या दिशेनं निघाली. पनवेलच्या दिशेने गेल्यानंतर धुंद्री हे गाव आहे. तिथं चिंचोली हे गाव आहे. त्या चिंचोली गावाजवळ राजमती वन विभागाचं जंगल लागतं. त्या जंगलात गेले. तिथं कार्यक्रम केला. कार्यक्रम झाल्यानंतर रंगात रंगल्यानंतर तिनं विषय काढला, "तू लग्न कधी करणार?" आता त्या विषयावरून त्या दोघात भांडणं झाली. यानं काय केलं, गाडी ठेवलेली ती टामी होती त्याच्या कारमधली, ती टामी काढली आणि एका टोल्यात तिच्या मागून लहान मेंदूत टपका बसला. ती जागेवर जमिनीवर कोसळली आणि जागेवर मृत्यू पावली. आता हा घाबरला. याच्यामुळे आता करायचं काय? यानं काय केलं, त्याच्या गाडीतलं पेट्रोल काढलं. पेट्रोल काढून तिच्या अंगावर टाकलं आणि पूर्णतः लाच जळेपर्यंत थांबला. कारण तिची ओळख पटू नये असा पुरेपूर प्रयत्न केला आणि तिथून तो अशा आविर्भावात निघून गेला की आपल्याला कोणी काही नाही आणि आपल्याला कोणी पकडणार नाही. पण मित्रांनो, 11 एप्रिल 2026 रोजी आता वन विभागाचे कर्मचारी तिथे काम करण्यासाठी जातात. त्यांच्या लक्षात येतं इथं बॉडी आणि घाण वास येतो. ते जवळ जाऊन पाहतात, बॉडी दिसते. ते लगेच पनवेल पोलिसला कळवतात. पोलीसवाले येतात, बॉडीचा पंचनामा करतात, बॉडी पीएमला पाठवतात. पण तिचा पुरावा काहीच नसतो. त्याच्यानंतर ते काय करतात, पूर्ण मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट कोणाची ते बघतात. पण मिसिंग त्या स्त्रीच्या वयानुसार कोणतीच मिसिंग कंप्लेंट नसती. त्याच्यानंतर ते पोलीसवाले चक्रावून जातात. आता करायचं काय नेमकं? शोध कसा लावायचा बॉडीचा? वरिष्ठाचं मार्गदर्शन घेतात, पण त्यांचा शोध लागत नाही. पण त्याच्यानंतर असं मिसिंग कंप्लेंट नंतर येते. नंतर त्यांच्या लक्षात येतं ठाणेमध्ये पण अशी एक मिसिंग कंप्लेंट आहे. वय वर्ष 30 वर्ष असणारी एक स्त्री बेपत्ता आहे म्हणून. ज्यावेळेस तिच्या भावाकडे ती चौकशी करतात, भावानं मिसिंग दिलेली असते, माझी बहीण ही मिसिंग आहे. आता बहीण मिसिंग झाल्यानंतर पोलीसवाले त्याच्याकडे संपर्क साधतात, त्याला बोलावतात आणि त्यांना फक्त दाखवण्यासाठी फक्त तिच्या हातातला एक दोरा आणि कानातले असेच आणि एक अंगठी असते. त्याच्यावरून तो भाऊ ओळखतो की ही माझी बहीण आहे. त्यांना अंगठीवरून ओळखतो आणि त्याच्यानंतर उकाला होतो. त्यानंतर तिचं नाव निघतं अनिता भगवान राजभर, वय वर्ष 30. आता हिचा पत्ता लागला. मग हिचा मोबाईल नंबर घेते. तिच्या नंबरचा CDR काढते. CDR काढल्यानंतर सतत फोन असतात. करण नामदेव पाटील, वय वर्ष 27, राहणार शिळफाटा, ठाणे. आता हा तरुण असतो. या तरुणाचा नंबर लावून पाहतात. तो नंबर बंद येतो. पोलीसवाले सापळार असतात आणि 1 ते 2 दिवसात त्या तरुणाला अटक करतात. अटक केल्यानंतर त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणतात. पनवेल पोलीस स्टेशनला आणतात. त्याची महापूजा करतात, आरती करतात. पूजा आरती होते. चांगली फुलं वाहून चांगली आरती होते. त्याच्यानंतर तो फडाफड बोलायला लागतो आणि वरील प्रमाणे तो कथन करतो की मला तिला मारण्याचा उद्देश नव्हता. पण तिनं माझ्यावर खोटी कंप्लेंट केली. आता ती कसं आहे सांगण्याचं, आता देईल होती किंवा नव्हती, एक आपण काही पाहिलं नव्हतं, कोणी नव्हतं. पण त्याच्या बोलण्यातून त्याचं म्हणणं होतं की त्याच्यामुळं माझ्या रागाच्या भरात हत्याकांड झालं. रागाच्या भरात का हो, कसा हो, हत्याकांड झाले. कारण की ती महिला विसरली की तिला 3 लेकरं आहे. आता 3 लेकरं तर तिच्या उन्हात पडली. एकतर त्यांना बापही नाही राहिला. बापही सोडून दिलाय आणि ही महिला पण वरी पाय करून निघून गेली. आता वरी तोंड करून निघून गेली. त्याच्यानंतर हा जो तरुण आहे याचा पण संसार उद्ध्वस्त झाला. कारण मित्रांनो, 5 मिनिटाच्या खेळासाठी तुम्ही तुमचं आयुष्य बरबाद करू नका आणि अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण की अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईट आणि वाईटच असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.